नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल पाहू शकतात. आझादनगर परिसरामध्ये काही दिवसा अगोदर भांडणे सुरू झाले होते आणि त्या भांडणामध्ये काही युवकांना मारहाण करण्यात आली होती. आपल्या सोबत काही युवक आहे, नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. तर क्या कहेंगे आप, कहाँ से हो? हम लोग आजाद नगर से, हमें एसपी साहब को निवेदन देने आए। क्या विषय था बच्चों बच्चों में झगड़ा था, और किसको मारे? ये अपने बड़े बड़े लड़के को मारे। लहान मुलांचा झगडा सुरू असताना त्यांना मारहाण करण्यात आले असं त्यांचं म्हणणं. कौन सा पुलिस स्टेशन गिरता है उस साइड? 40 का पुलिस स्टेशन आपने वहाँ फिरियाद दाखिल की है? फरियाद दाखिल किया है। उसके बाद में अभी तक आरोपी को कोई उठाया नहीं है, कुछ उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है। फिर्याद दाखल केली है पण आरोपियांना गजाआड करण्यात आले नाही असं यांचं म्हणणं आहे. दादा क्या कहेंगे, किसने किसने आपको ये किया? इसमें 4-5 जन है सर। उसका नाम है एजाज सर, इखलाक, उनका लड़के खालिद और उनका भतीजा आवेश। आपको चोट लगने के बाद आप कहाँ गए थे? पहले सिविल हॉस्पिटल, पुलिस स्टेशन गए थे क्या? फिर उसके बाद पुलिस स्टेशन गए थे। क्या कहा पुलिस ने? पुलिसों ने कहा कि हम करते हैं, उनके ऊपर कार्रवाई करेंगे, तुम टेंशन मत लो। आपको आपके ऊपर किसी का दबाव आ रहा है क्या? दबाव तो इधर से इनके तरफ से आ रहा है, जो इनके तरफ से नगर सेवक ये लोग हैं, वो लोग दबाव डाल रहे राजकीय लोकांचा त्यांच्यावर दबाव आहे असं म्हणणं आहे. क्या कहेंगे आप? पुलिस स्टेशन गए थे, क्या उनको अटक हुई है या नहीं हुई? हैं। नहीं, अभी तक तो उनके ऊपर अटैक नहीं हुई है। आपका क्या कहना है? उनको अटैक किया जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए। अभी आप फिलहाल यहाँ कहाँ आए थे? अभी हम पुलिस अधीक्षक में आए हैं, एसपी ऑफिस, हम निवेदन देने आए। आप देख सकते हो, तुम्ही बघू शकतात की आज ह्या आझादनगर भागामध्ये एक घटना घडलेली. त्या घटनेच्या माध्यमातून लहान लहान मुलांच्या माध्यमातून एक घटना झाली. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही घटना आहे. त्यांना मारहाण करण्यात आले, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत देखील या भाऊला झाले आणि आरोपी अजून मोकाट फिरतोय. त्या आरोप्यांना लवकरात लवकर गजाआड करण्यात यावा असं संदर्भात आज यांनी एसपी ऑफिस यांना निवेदन दिलंय आणि माननीय जे पोलीस अधीक्षक आहे लवकरच याच्यावर कारवाई करेल असं देखील म्हणणे. थोडक्यात असे की त्यांच्यावर राजकीय दबाव देखील येते म्हणून ते अटक होत नाही असा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होते. आझादनगर पोलीस स्टेशनने लवकरात लवकर ही कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची यांची या ठिकाणी तयारी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.